गौतम बुद्धाचा जन्मदिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा होय. या दिवशी हिंदू आणि बौद्ध धर्मातील लोक हा सण साजरा करतात. गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचे 9वे अवतार मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात बौद्ध पौर्णिमेला महत्त्व आहे. तसेच गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली असल्याने बौद्ध धर्मातील लोक हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. पाहूया यंदा बुद्ध पौर्णिमा केव्हा आहे व या दिवसाचे काय महत्त्व आहे. बुद्ध पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असेही म्हणतात, कारण ही पौर्णिमा वैशाख महिन्यात येते. हा दिवस गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. गौतम बुद्धांना भगवान विष्णूचे 9वे अवतार मानले असल्याने हिंदू धर्मात या दिवसाला मोठे महत्त्व आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दान पुण्य करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी गौतम बुद्धाचा जन्म, त्यांना ज्ञानप्राप्ती व त्यांचे महापरिनिर्वाण झाले होते. त्यामुळे हा दिवस खास मानला जातो. पाहूया बुद्ध जयंतीची नेमकी तारीख, पूजा विधी व काय महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा दरवर्षी साजरी केली जाते. यंदा वैशाख पौर्णिमा तिथी 30 एप्रिल रोजी रात्री 9:13 सुरू होईल आणि 1 मे रोजी रात्री 10:53 समाप्त होईल. अशातच उदय तिथीनुसार बुद्ध पौर्णिमा शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी साजरी केली जाईल. हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच दान, धर्म, स्नान करण्याला देखील महत्त्व आहे. या दिवशी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे. तसेच गोरगरिबांना अन्नदान किंवा गरजेच्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते. मातीची भांडी दान करण्याला सुद्धा या दिवशी महत्त्व आहे. तसेच विष्णू सहस्त्रनामाचे पठण व लक्ष्मी नारायण मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. वैशाख शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. त्यांना भगवान विष्णूंचे 9वे अवतार मानले जाते. बिहारमधील बोधगया येथे बोधिवृक्षाखाली बसले असताना त्यांना याच दिवशी म्हणजे बुद्ध पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली होती. गौतम बुद्धांनी आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गाची सर्वांना शिकवण दिली. बौद्ध धर्माची त्यांनी स्थापना केली. यामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मातील लोक हा दिवस साजरा करतात. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.